आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षे स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा घटक आहे संख्यांचा चढता व उतरता क्रम किंवा संख्यांची तुलना. संख्यांची तुलना करता आली तरच आपणास संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लिहिता येतो. मागच्या घटकामध्ये आपण लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करतात हे शिकलो होतो. त्याचाच आधार घेऊन आपणास आज संख्यांचा चढता आणि उतरता क्रम करायचा आहे. तर नियम आहेत काही. संख्यांचा चढता व उतरता क्रम करताना तुलना करावी. दिलेल्या संख्यांची तुलना करायची. तुलना करायची म्हणजे कसं, लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, संख्या समानांकी आहे का, म्हणजे प्रत्येक संख्येमधले अंक समान आहेत का, किती अंकी संख्या आहे. तर समानांकी संख्या असल्यास डावीकडून अंकांची तुलना करावी. एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. बघा, ही समानांकी संख्या आहे. समानांकी संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 6 अंकी संख्या आहे. तीन संख्या दिलेल्या आहेत, 1 2 3. तीनही संख्या 6 अंकी आहेत. यांना म्हणायचे समानांकी संख्या. मग असं असल्यानंतर आपण काय करायचं, डावीकडून त्याची तुलना करायची अंकांची, उजवीकडून नाही, म्हणजे एकीकडून नाही, डावीकडून. बघा, तुलना करूया आपण डावीकडून. डावीकडे या संख्येचा अंक आहे 3, या संख्येचा अंक आहे 4 आणि या संख्येचा अंक आहे 2. तर आपण बघूया 3 4 2 यापैकी आपल्याला समजते लहान कोणता आहे, तर 2 हे लहान आहे. त्यामुळे ही संख्या निश्चितच लहान होईल आणि त्यामुळे आपण तिचा पहिला नंबर लावू, चढता क्रम लिहिता वेळेस, म्हणजे लहान्याकडून मोठ्याकडे. तर पहिली संख्या आपण घेऊया, ती आहे 2,73,145. ही झाली आपली पहिली संख्या. लहान संख्या आपण तुलना केली, डावीकडून सुरुवात करून त्यामधील अंकांची तुलना केली. कधी, ही समानांकी संख्या होती म्हणून. दुसरी संख्या बघूया आता. ही लहान झाली, तर दोघांपैकी तुलना करायची. 3 मोठे का 4 मोठे, तर 4 निश्चितच मोठे आहेत, 3 लहान आहे, त्यामुळे आपण 3चा नंबर लावूया या ठिकाणी, कॉमा द्यायचा. आणि दुसरी संख्या घ्यायची या ठिकाणी 3,52,751. ही झाली आपली दुसरी संख्या. नंतर राहिलेली संख्या 4,67,235. एकदा आपला चढता क्रम झाला की आपलं 100% काम झाल्यासारखं आहे. मग काय करायचं, उतरता क्रम करताना या दोघांच्या जागा बदलायच्या. मोठी संख्या अगोदर घ्यायची, छोटी संख्या शेवटी टाकायची. मधली संख्या जायची ते. 3 संख्या असतील तर, कधी कधी 4 पण संख्या असतात, 4 संख्यांची तुलना करावी लागते. 4 किंवा 5 संख्येचा चढता उतरता क्रम आपणास लिहावा लागतो. तर बघूया आपण मोठी संख्या अगोदर घेऊया. 4,67,235. मधली संख्या जायची ते जागच्या जागेवरच, 3,52,751. आणि मग छोटी संख्या इकडे जाईल, 2,73,145. अशा प्रकारे आपणास संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लिहिता येईल. कधी, जर आपण संख्यांची प्रॉपर तुलना केली, कंपॅरिझन केलं, तर आपल्याला हे सोपं जाईल. आता कधी कधी काय होते, एक उदाहरण घेऊया आपण. समजा इथं आपल्याला दिलेलं आहे 4,530, 242, 9,881 असं दिलेलं असते. 3 संख्या आणि संख्यांचा चढता आणि उतरता क्रम करा. तर अशा वेळेस आपण काय करायचं, या ठिकाणी अंक समान आहेत का पाहायचं. 1 2 3 4, 1 2 3, 1 2 3 4. मग अशा वेळेस ही संख्या 3च अंकी आहे, तर ही सगळ्यात लहान संख्या होईल, कारण त्यात अंकच कमी आहे, त्यामुळे सगळ्यात लहान होईल. आणि मग या दोघांची तुलना करायची. ही समान अंकी असल्यामुळे मग 4 हिचा नंबर येईल आणि सगळ्यात मोठी ही होईल. याप्रमाणे आपल्याला चढता क्रम लिहावा लागेल. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रांना पण फायदा होईल. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील व घरी बसून आपणास शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करता येईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.